श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे गुरुपुष्यामृत योग. या योगाच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. 24 ऑक्टोबरला सकाळी 6:38 गुरुपुष्यामृत योग सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी 6:37 गुरुपुष्यामृत योग असणार आहे. संपूर्ण दिवस हा योग असणे विशेष मानले जात आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते. या दिवशी देवाची पूजा अर्चना केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते अशी मान्यता आहे. पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख आणि संपदा देणारा. जाणकारांच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात. या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही. आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी. तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. अशा अनेक समस्या आपल्या समोर असतात. मग या सर्व समस्या, अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता सर्वात प्रथम म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी, तसेच आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी या दिवशी आपण आपल्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे. आपल्याला 11 आंब्याची पाने घ्यायची आहे. आंब्याच्या पानांना मध्ये होल असेल, छिद्र असेल किंवा अगदी सुकलेली पाने असतील तर अशी पाने घ्यायची नाही. आपल्याला स्वच्छ 11 आंब्याची पाने घ्यायची आहे. ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर 11 सफेद फुले देखील घ्यायची आहे. आता आंब्याच्या पानांना एवढे महत्त्व का, तर एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसले होते तेव्हाच भगवान भोलेनाथांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता. त्यानंतर कामदेव हे जळून खाक व्हायला लागले. त्यासोबत आंब्याचे झाड देखील जळायला लागले. पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 असा आवाज आला. तरी पण महादेव आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले आणि महादेवानी आंब्याच्या झाडाला वरदान दिले की आंब्याच्या पानांचा, खोडाचा जिथे पण वापर होईल तिथे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल. तिथे माता लक्ष्मी ही सदैव स्थिर राहील. त्या घरामधून नकारात्मकता ही पूर्णतः दूर होईल. त्यामुळे आपण आंब्याच्या पानांचा उपाय हा करायचाच आहे. या दिवशी अगदी आपल्या घरामध्ये कोणी एखादी व्यक्ती आले, तिच्या मनात जरी तुमच्याबद्दल नकारात्मकता असली तरी पण आपल्या दारावरती आंब्याच्या पानांचं तोरण असल्यामुळे ती व्यक्ती आपल्या घरामध्ये येताना सकारात्मकच ऊर्जा घेऊन येईल. त्यामुळे असं आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाजाला आपण या दिवशी जरूर लावायचं आहे. तर आपण 11 आंब्याची पाने घ्यायची आहे. तसेच सफेद फुले किंवा पिवळी फुले तुम्ही 11 घेऊ शकता. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून ही आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता आपल्याकडे जर लाल कलावाचा दोरा असेल तर तो घ्यायचा आहे किंवा तुम्ही सफेद दोरा घेऊ शकता आणि त्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. आता आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण बनवायचं आहे. त्या तोरणामध्ये आपण प्रथम एक आंब्याचं पान ओवायचं आहे. त्यानंतर एक सफेद फूल टाकायचं आहे, परत एक आंब्याचं पान, परत एक सफेद फूल किंवा पिवळं फूल. अशा प्रकारे आपण तोरण बनवून घ्यायचं आहे. आता या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे पण स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात. त्या घरामध्ये कोणतेही विघ्न, अडचणी, अडथळे येत नाही. तर अशा प्रकारे आपण 11 स्वस्तिक त्या 11 आंब्याच्या पानांवरती काढायचे आहे. त्यानंतर प्रत्येक सफेद फुलावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. हे तोरण आपल्याला आपल्या देवघरामध्ये थोडा वेळ ठेवायचं आहे. अगदी 15 मिनिटे किंवा 20 मिनिटासाठी ठेवू शकता. त्यानंतर ते तोरण तिथून उचलायचं आहे. माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र जप करत आपण हे तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. तुम्ही सकाळच्या वेळेस हे तोरण लावायचं आहे. सकाळी वेळ मिळाला नाही तर तुम्ही संध्याकाळी देखील हे तोरण लावू शकता. पण आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हे तोरण दरवाजावरती जरूर लावावं.
त्यानंतर आता या दिवशी आपल्याला एक हिरव्या वेलचीचा उपाय करायचा आहे। हिरवी वेलची ही धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। माता लक्ष्मीला देखील हिरवी वेलची अत्यंत प्रिय आहे। तर आपण एक चौरंग मांडायचा आहे किंवा एखादा पाट मांडायचा आहे, त्यावरती लाल रंगाचे वस्त्र टाकायचे आहे। त्यानंतर आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा जरी तुम्ही प्रज्वलित केला तरी पण चालेल। या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे। त्यानंतर भगवान गणेशांची पूजा करायची आहे, माता लक्ष्मीची देखील पूजा करावी। तसेच या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची देखील पूजा करायची आहे। आपण कुलदेवीला कधीही विसरायचं नाही। कुलदेवीची जर आपण पूजा सेवा केली तर आपल्या घरावरती कोणतंही संकट आले तर कुलदेवी ती स्वतःवरती घेत असते। आता यानंतर आपल्याला 5 वेलची घ्यायची आहे। हिरव्या रंगाची 5 वेलची घ्यायची आहे। वेलची ही तुटलेली किंवा अर्धी असतील तर अशी वेलची घ्यायची नाही, अख्खी हिरवी वेलची आपण 5 घ्यायची आहे। आपण आसन घेऊन बसायचं आहे। एक लाल रंगाचा कपडा तुम्ही माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे। तसेच आपण माता लक्ष्मीला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू देखील तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे। मग आपण माता लक्ष्मीला 2 लवंग देखील अर्पण करावे। लवंग हे साबूत असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असे 2 लवंग माता लक्ष्मीला अर्पण करू शकता। तसेच तुम्ही गुलाबाचं फूल, कमळाचं फूल देखील माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे। आता यानंतर आपण 5 हिरवी वेलची घ्यायची आहे। आता ही हिरवी वेलची आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम आपण 11 वेळा म्हणायचं आहे। आता तुम्हाला म्हणणे जर खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला महालक्ष्मी अष्टकम हे म्हणायचंच आहे। त्यानंतर आपण जो लाल कपडा माता लक्ष्मी समोर ठेवला होता त्यावरती आपण ही हिरवी वेलची ठेवायची आहे। पण त्या अगोदर हिरवी वेलची आपल्या हातामध्ये असताना आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू दे, घरामध्ये पैसा येत असेल पण तो पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांचा आजार पण सतत चालू राहत असेल, भांडणतंडे वादविवाद होत असतील, जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचं आहे। त्यानंतर ही हिरवी वेलची आपण त्या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायची आहे, त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे। आता आपल्याला याची पोटली बनवायची आहे आणि ही पोटली माता लक्ष्मी समोर आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तशीच ठेवायची आहे। अगदी शुक्रवारच्या दिवशी आपण सकाळी अंघोळ झाल्यानंतर जेव्हा देवपूजा करतो तेव्हा ही पोटली आपण तिथून उचलायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते अशी मान्यता आहे। तसेच आता आपल्याला एखाद्या दिवशी कुठेही बाहेर काही खास कामासाठी जायचं असेल, की जसे गाडी घ्यायची असेल, घर घ्यायचं असेल किंवा नोकरी मिळत नसेल, इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर अशा वेळेस आपण ज्या 5 हिरवी वेलची ठेवली होती त्यामधील एक हिरवी वेलची आपण घ्यायची आहे आणि ती हिरवी वेलची आपण खायची आहे। जेव्हा पण तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल तेव्हाच आपण ही हिरवी वेलची खायची आहे। आता घरातील कोणत्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे तर ज्या व्यक्तीला अडचणी अडथळे येत असतील तर शक्यतो तरी त्याच व्यक्तीने हा उपाय करावा। मग घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्री हा उपाय करू शकते। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।